राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या दरवर्षी परळीच्या निवासस्थानी गणेश मंडळाची स्थापना केली जाते। यावर्षी पहिल्यांदा त्यांनी आपल्या गावाकडे गणेश स्थापना केलेली आहे। आपण त्याची पहिल्यांदाच आपण गावाकडल्या घरी गणेश स्थापना केलेली आहे। खरं तर लहानपणापासून गणपतीची स्थापना ही आमच्या मूळ गावी व्हायची। आज पुन्हा मूळ गावी राहायला आल्यामुळे आज या वर्षीच्या गणपतीची स्थापना आम्ही आमच्या मूळ गावी नात्र्याला या ठिकाणी आमच्या घरी करतोय। विघ्नहर्ताचं आगमन आज या ठिकाणी या घरात झालं, या वास्तूत झालं आणि मी विघ्नहर्त्याकडे एवढीच प्रार्थना केली की महाराष्ट्र राज्यावर त्यातले त्यात आज शेतकरी सर्वात मोठा आज संकटात अडकला आहे, त्याच्यावरती विघ्न अगोदर दूर कर। खरं तर लाखाचा पोशिंदा ज्यावेळेस संकटात येतो त्यावेळेस अशा संकटाच्या काळातून त्यांना बाहेर काढण्यासारखे सरकार तर कटिबद्ध आहेच। सरकार यात फार मोठं काम करणार आहे, शेतकऱ्याला मदतही देणार आहे। पण नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येते त्यावेळेस देवाकडे प्रार्थना केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नसतो। ही मी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359 की संबंध 12.5 कोटी जनतेच्या जीवनातले विघ्न दूर कर आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आण। दरवर्षी आपल्या गेल्या 18 वर्षापासून आपण परळी शहरामध्ये नाथप्रतिष्ठानच्या वतीने गणपती महोत्सव राबवला जातो। यावर्षी सुद्धा 19 वर्ष आहे। या ठिकाणी मोठे मोठे कलाकार जे पुण्याला असतात ते या ठिकाणी आज बोलले जातात। कशा पद्धतीने? नाही, ही खरी गोष्ट आहे की गेली 19 वर्ष, काही वर्षे कोविडचे सोडता आम्ही गणपती महोत्सव परळीमध्येच करतो। श्री वैद्यनाथ गणपती महोत्सव या नावानं आज संबंध राज्यभर, तर राज्याच्या बाहेर आता याचा प्रचार प्रसार होतो आहे। आता या परिस्थितीमध्ये आज शेतकरी संकटात आहे। ह्या सगळ्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या, आज परळीमध्ये सुद्धा मागच्या पावसाने 1000 कुटुंबांना फार मोठं संकट त्यांच्यावर आलं होतं। त्या 1000 कुटुंबांना सुद्धा आम्ही त्या संकटातनं बाहेर काढलं। त्या कुटुंबालाही आम्ही प्रत्येकी 10,000 रुपये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी देणार आहोत। हेच महोत्सव साजरा करत असताना आम्ही सामाजिक काम नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून फार मोठं करतो आहे। एवढंच नाही तर जवळजवळ 2000 पेक्षा जास्त मुलींचं, तेही गरीब मुलींचं, गरीब शेतकऱ्यांच्या मुलीचं, ज्यांचे वडील नाहीत, ज्यांची आई नाहीत, अशा सर्व धर्मातल्या सर्व जातीतल्या मुलींचं कन्यादान सुद्धा याच नाथ प्रतिष्ठाननी मागचे अनेक वर्ष या ठिकाणी केलेलं आपण पाहिलं आहे। मी एकमेव भाग्यवान आहे की जवळजवळ मला 2200 मुलींचं कन्यादान करण्याचं योग याच विघ्नहर्ता गजाननाने वैद्यनाथाने या ठिकाणी माझ्या जीवनात आणला। आम्ही अनेक संकटाच्या काळात, मग ज्यावेळेस फार मोठं पाणीची संकट होतं त्यावेळेस संबंध घरात प्रत्येकाला, कुटुंबाला पाणी द्यावं यासाठी आम्ही नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं टँकर लावून पाणी देण्याचं काम 2018ला आम्ही केलं। कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन लागला तर त्या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 5 महिन्याचं राशन आम्ही संबंध मतदारसंघात आम्ही राशन स्वतः नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं। एवढंच नाही तर आमच्या भागातला कुठलाही माणूस लॉकडाऊनच्या काळात जिथे कुठे अडकला असेल, कुठल्याही राज्यात अडकला असेल, तर तिथं त्याला अर्थसहाय्य पोचलं पाहिजे, तिथं त्याला जीवन जगता आलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा फार मोठं सामाजिक काम नाथ प्रतिष्ठानने उभं केलेलं आहे। महोत्सव हा एक त्यातला भाग आहे, पण खऱ्या अर्थानं नाथ प्रतिष्ठानचं खरं काम हे सामाजिक काम आहे आणि समाजाच्या उपयोगी येणारं काम आहे। विकास संभाजी मुंडे, परळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।